मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं ए आणि ई चा उच्चार कसा करायचा. आज आपण पाहणार आहोत आयचा पाहणार आहोत. मी तुम्हाला बोललो ना, हे वावेलचं मी एक एक करून पोस्टमॉर्टम करतोय, जेणेकरून तुम्हाला बारीक बारीक गोष्टी तुम्हाला समजण्यात सोपे जावे. माझं उद्देश काय, घर बसल्या तुम्हाला इंग्रजी वाचता आली पाहिजे. तुम्ही फक्त मनापासून हा व्हिडिओ बघायचा आहे आणि जे नवीन असतील त्यांनी नक्की हा व्हिडिओ बघा. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर 100% इंग्रजी वाचता येईल. आयचा नियम बघा. आय म्हणजे आयचा उच्चार कधी समजा दोन दोन कॉन्सोनंटच्या मध्ये आला त्याचा उच्चार ए करायचा. मी तुम्हाला नेहमी सांगितले ए म्हणजे काय, वेलांटी सांगितलंय. तर आता दोन कॉन्सोनंटच्या मध्ये बघा, जसं हा डी आहे आणि हा प आहे, बरोबर आहे. डी म्हणजे ड, प म्हणजे प, ड झाला ड प, आणि जो आय आय याला एक वेलांटी दिली डे. सेम बघा, आय आलाय दिसत तुम्हाला. आय हा स घेतला आपण, पहिला शब्द काय स घेतला. हा एल के मी तुम्हाला अगोदर सांगितलं असे शब्द राहिले. हा जो पहिला शब्द अर्धा घ्यायचा आणि हा क पूर्ण घ्यायचा, हा झाला तुमचा सल्के. पण मध्ये काय आलाय आय आलाय, याला आपण काय करणार सिल्क म्हणणार. सेम बघा, आय आलाय हा पहिला शब्द ह, दुसरा शब्द क, त्याला एक विलांटी दिली हेच. सेम बघा, आय ह त्याला विलांटी दिली ही, त्याला ल घेतला हेल. बघा हा डब्ल्यू म्हणजे व, हा कायला न वन, आणि त्याला विलांटी दिली विन. आय आलाय पहिला शब्द काय ब, हा ट आय आलाय म्हणजे काय दिली विलांटी बीच. इथं बघा हा र, हा ब पहिला शब्द आलाय म्हणजे काय झाला रेब. हा आय आलाय म्हणजे हा स घेतला, ओके, त्याला विलांटी दिली, नंतर ट सिच. आय आलाय दिसत तुम्हाला, म्हणजे पहिला शब्द काय म हे, आणि एल के म्हणजे अर्धा ल, त्याला क घ्यायचं आणि आयला विलांटी दिली मिल्क. आयला दिसत तुम्हाला, हा ट डबल एल बी आला लज म्हणायचं, आणि आयला म्हणजे पहिली विलांटी दिली ठी. बघा हा फ आलाय आणि हा ल आलाय फल आहे, आणि आय आलाय त्याला काय फील. हा क, हा ल आणि आय आलाय त्याला काय खील. तुम्ही मागे दोन व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुम्हाला अजून समजेल लवकरात लवकर. आपण आयचा उच्चार कसा होतो ते बघणार आहोत. तर मला वाटतं हा पहिला नियम समजला, आपण पुढचा नियम बघू. आता आपण आयचा दुसरा नियम बघणार आहोत. तर दुसरा नियम बघा, आय नंतर ए म्हणजे काय, एक कन्सोनंट असेल त्याच्यानंतर शेवटी ई असेल, बरोबर आहे. तर त्याचे उच्चार करायचे आय करायचे. म्हणजे बघा, याच्या पहिले एक कॉन्सोनंट नंतर आय असेल, त्याच्यानंतर अजून एक कॉन्सोनंट असेल म्हणजे उच्चार करायचे आय करायचे. जसं आता फॉर एक्झाम्पल बघा, इथं आय दिसते तुम्हाला आय, आणि शेवटी बघा ई दिसते तुम्हाला, हा ई दिसते तुम्हाला ए. हा हे दोन शब्द दिसते तुम्हाला आय आणि ए. हा जो पहिला शब्द आहे, पहिला शब्द याला म्हणायचं ब म्हणायचं, म्हणजे काय करायचं बाई म्हणायचं बाई, ना. आणि हा छोटा जो क आहे त्याला क म्हणायचं, मग काय नाव झालं बाईक. सेम बघा, इथं आय दिसते तुम्हाला आणि शेवटी ई दिसते तुम्हाला, बरोबर आहे ना. हा जो शब्द आहे याला काय वाई म्हणायचं वाई, आणि हा काय झाला न घेतला वाईन. समजा हा वाईन आहे आणि समजा हा जो ई आहे हा वाईन आहे, याला मी कट करून टाकला तर याला काय सांगितलं तुम्हाला मी विन म्हणायचं, काय विन. आणि जर ई लावला तर काय होऊन जाईल, तो वाईन होऊन जाईल. आता पुढचं बघा, हा एक गोष्ट कधी लक्षात ठेवा, सीई कधी आला याला कधी मी स म्हणायचं, कधी स म्हणा, कुठेही आला याला सज म्हणा. आता बघा याला काय झालं राई, आणि हा सी म्हणजे काय झालं स राईस. पुढचं बघा आय आलाय आणि हा ई आलाय दिसेल तुम्हाला. मग आता ल ला काय केलं आपण लाई, आणि हा फै याला काय म्हटलं आपण लाईफ. सेम बघा, आय आणि ई दिसतंय तुम्हाला. हा टय याला काय करायचं टाई, आणि हा म म्हणजे टाइम. सेम बघा, आय आणि ई आलाय याला काय करायचंय लाई, आणि हा काय घ्यायचंय लाईन. इथं आय दिसते तुम्हाला, हा काय घेतला शाई, आणि हा न शाईन. इथं बघा आय आणि ई दिसते तुम्हाला, ओके. मी इथं काय याला काय करायचं काई, आणि हा गाला काईट. सेम बघा, आय आणि ई दिसते तुम्हाला, हा न ला काय घेतला आपण नाही, आणि हा सी ला मी तुम्हाला नेहमी सांगितलं स म्हणायचं. आता हा आय दिसते, मग हा काय झाला साई म्हणायचं साई, आणि हा काय झाला ज साईज. आय आणि ई दिसते याला काय यायचं बाई, आणि हा काय झाला बाईट. आय आणि ई आलाय म्हणजे काय झाला हा फाईन. समजा मी एल घेतला असतं एल तर काय झालं लाईन, है ना. म्हणजे काय, एका शब्दावरून तुम्ही हजारो शब्द वाचू शकतायत, फक्त डोकं लावायची गरज आहे. बघा माझा प्रयत्न आहे, जो तुम्हाला मी जे वावेल्स ए ई आय ओ यू तुम्हाला एक प्रकारे विलांटी काना मात्रा पद्धतीने शिकवतोय, माझ्या पद्धतीने मी प्रयत्न करतोय. माझ्याकडनं जेवढं शक्य होईल मी तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुमचं बी कर्तव्य आहे की हा व्हिडिओ पूर्ण बघायचा, मनापासून पाहायचा. नाही समजला परत एकदा तो व्हिडिओ बघायचा, जेणेकरून तो व्हिडिओ तुम्हाला पूर्ण समजेल.
ओके. अनाडी शब्द असला तुम्हाला जरी लिहिता वाचता येत नसेल तर तुम्ही जे मी 5 भागामध्ये हे जे ए ई आय ओ यू हे 5 भागात शिकवलंय तुम्हाला मी, जे फक्त 5 भाग पहिला ए पासून तर यू पर्यंत बघा, मी गॅरंटी देतो तुमचा जो बेसिक कन्सेप्ट आहे ना तो पूर्ण क्लिअर होऊन जाईल. कारण मी याच्या पुढचं अजून शिकवणार आहे. असे भरपूर पाठ आहेत. 2 स्वर आले तर काय करायचं, मोठं स्पेलिंग आलं तर काय करायचं, पण त्यासाठी छोटं स्पेलिंग येणं आवश्यक आहे. आयचा पुढचा नियम बघू. आयचा पुढचा नियम काय, आय नंतर कधी जर ए आला ए तर याचा उच्चार करायचा आपण ना आई करायचंय. म्हणजे काय, याच्या आपले जो कॉन्सोनंट येईल त्याला, समजा याच्या आपले टी आला तर ठाई म्हणायचं, पायी. बी आला बाई. जसं आता बघा हा आई दिसते तुम्हाला, आईच्या पहिले काय ड आलाय तर आपण याला काय म्हणणार, दाई. आई आई आला याच्या पुढे काय ल आलाय, याला काय म्हणणार आपण, लाई. आई आला हा पी आहे, पीच्या पहिले काय पायी, आणि आई आहे याच्या पुढे काय घ्यायचं, ठाई. ती पहिला HIGH, हा HGH आला, याला हाय म्हणतात ना, हाय. ओके, मला वाटतं तुम्हाला हा नियम समजला. आपण पुढचा नियम बघणार आहोत. आपण आयचा पुढचा नियम बघणार आहे. पुढचा नियम काय बघा, आय नंतर कधी IR आला, काय आला, IR, त्याचा उच्चार अ करायचा, फक्त अ. लक्षात ठेवा, आय नंतर आर पाहिजे. ओके, जसं आता बघा IR दिसतंय तुम्हाला, IR पहिला आपण काय करू, हा ब आहे, फक्त ब म्हणायचं, ब. बी वगैरे काय म्हणायचं, बीड म्हणणार तुम्ही, बीड बी काय म्हणायचं, फक्त ब म्हणायचं. आणि हा ड आहे, हा ड म्हटला, आणि जो आर आहे त्याला असं वरती हे देऊन द्यायचं. याचा उच्चार होऊन जाईल बड, काय होऊन जाईल, बड. आता पुढचा नियम बघा. बघा आय दिसते तुम्हाला, आय, हा आपण याला म्हणू ग. ओके, नंतर हा काय झाला ल, आणि जो आर आहे त्याला काय करून टाकू आपण, घ. ओके, पुढचं बघा, आय आर दिसते तुम्हाला, हा पहिला फक्त त्याला छ म्हणायचं, मग हा प आहे, आणि आर ला आपण काय करायचं, छाफ. ओके, सेम. आय आर दिसते तुम्हाला, याला काय यायचं, ड म्हणायचं, आणि हा ट आहे, आणि वायला टी, ड टी, आणि हा आर ला अशी इकडे करा, ड टी. ओके, सेम बघा, आय आर दिसते तुम्हाला, याला फक्त फ म्हणायचं, हा म, आणि आर ला पण काय करायचं आपण, फार्म. सेम बघा, आय आर दिसतात तुम्ही, हा क्ष. ओके, हा ट, हा आर ला काय केलं आपण, शॉर्ट. है ना, किती सोपे, कन्फ्युजन दूर होतं. तुम्ही त्याला बीड, गिल, चीप असं काही ते वाचायचंय तर तुमचं आज वाचन सुद्धा चांगलं होईल, आणि बोलताना सुद्धा तुमच्या चुका कमी होतील. आता आपण पुढचा नियम बघतोय. बघा, आय नंतर कधी आर ई आला, हे 2 शब्द दिसतात तुम्हाला. आय नंतर आर ई तर याला म्हणायचं आय आर, काय म्हणायचं याला, आय आर. जसं आता बघा आय आर ई दिसते तुम्हाला, आय आर ई, तर मग पहिला जो शब्द असेल त्याला फक्त काय, फायर. इथं आय आर ई दिसतोय तुम्हाला, जो पहिला शब्द असेल त्याला काय, हायर. मग आय आर ई दिसते तुम्हाला, मग पहिला शब्द जो असेल त्याला वा म्हणायचं, वायर, व म्हणजे वा. आय आर ई दिसते, मग ट ला काय, टायर. आता थोडं कठीण आहे बघा. कधी लक्षात ठेवा, आय एन आला याला कधी बी इन म्हणायचं, कधी इन म्हणायचं, आणि आय एम आला याला कधी बी एम म्हणायचं. आय डबल एल बी आला, या सिंगल बी आला याला कधी बी इल म्हणायचं. ओके, इल म्हणायचं. आता बघा, हा काय मी हा घेतला तुमचा इन, इन घेतला. ओके, इन्स नंतर स्पा, याला स्पा घेतला, इन्स्पायर. आय आलाय, आय आर, आय आर आला दिसतं तुम्हाला, त्याला मी काय म्हणजे शायर, शायर. मला वाटतं तुम्हाला हा नियम समजला. तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला कोणतं स्पेलिंग या कोणत्या शब्दामध्ये अडचण येत आहेत. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, हे जे मी नियम शिकवते इंग्रजीमध्ये 95 ते 97% कामात येतील, आणि उरलेले जे काही 3 किंवा 5% असतील ते आपण जेव्हा पुढे जात जाऊ, आपण जेव्हा वाचन घेत जाऊ तर तुम्हाला आपोआप समजायला लागून जाईल. त्यासाठी छोट्या छोट्या स्पेलिंग येणं खूप महत्वाचे, कारण छोट्या छोट्या स्पेलिंग आल्या तर मोठ्या मोठ्या स्पेलिंग येतील, इथं मोठ्या स्पेलिंग कधी वाचता येणार नाही. आता आपण पुढचा नियम बघू. शब्द पाहणार आहे आय, आय नंतर जर कधी ई आला, ई. ओके, समजा आता याला विलांटी, ई म्हणजे काय, विलांटी द्यायची. जसं आता बघा आई दिसते तुम्हाला, आई, आपण पहिले काय घेतला, हा फ घेतला, फ घेतला, आणि हा जो एलडी दिसते, एलडी आता ल आहे, आणि हा ड फल्ड म्हटलं बरोबर, पण आई आलाय आपण काय करणार, फिल्ड म्हणणार. ओके, नंतर बघा आई दिसते तुम्हाला, आई आपण हा घेऊ स, हा स घेऊ, आणि हा झेड ई आला तर आपण काय घेऊ, ज. तुम्हाला माहिती ई शेवटी आला तर सायलेंट होऊन जातो, आणि आईला आपण काय करणार, सीज. पुढचं बघा, इथं बघा आई दिसते तुम्हाला, पहिला हा का बी म्हणजे काय, बी म्हणायचं, आणि ल, हा ल त्याला आई लावला म्हणजे ली, नंतर फ, बिलीफ. नियम बघतोय,
मी तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला पुरा डिटेल माहिती देतोय. आता पुढचा नियम बघा. बघा हा जो आय दिसते, आय आय नंतर जीएसटी आलाय. काय आलाय? जीएसटी. मी मागच्या लेक्चर मध्ये बोललोय तुम्हाला की जीएसटी आला, याला नेहमी तुम्ही ट वापरायचंय. ट म्हणायचं, जीएसचे काय उच्चार करायचं नाही. आणि समजा जीएसटी आणि वाय आला, याला नेहमी टी म्हणायचं. कुठे येऊ द्या, त्याला टी म्हणायचं. समजा GSTER आला, याला नेहमी तुम्ही टर म्हणायचं. कधी लक्षात ठेवायचे. ओके. मग आता बघा आय नंतर जीएसटी आला, याला आपल्याला आयट म्हणायचे. बघा आय जीएसटी दिसते तुम्हाला, आय जीएसटी. त्याच्या पहिले काय आलाय? फ आलाय ना. मग फला मी काय म्हणणार आहे? फाई. आणि नंतर काय आलं? फाईट. बघा आय जीएसटी आलाय, आय नंतर काय आलं? आयच्या पहिले काय आलाय? र. तुम्हाला मी काय म्हणाल? राईट. ओके. बघा आय जीएसटी दिसतंय तुम्हाला. मग ल आलाय पहिला, तर ल ला काय म्हणायचं? लाईट. जो शब्द पहिला असेल त्यानुसार उच्चार घ्यायचे. समजा आता बघा आय जीएसटी आलाय, नला काय म्हणणार मी? नाईट. आय जीएसटी आलाय, बी आर आलाय, तर ब्रला काय म्हणजे मी? ब्राईट. बघा हा आता इथं बघा आय जीएसटी आलाय. हा आता एक गोष्ट कधी लक्षात ठेवा, वाक्याच्या सुरुवातीला केएन कधी आला, याला न म्हणायचं, न म्हणायचं. आणि डब्ल्यू आर आला, याला कधी बी र म्हणायचं. जसं तुम्ही नॉलेज म्हणतात ना, तर केएन ने सुरुवात होते, तर मग हा न आहे. मग हा बी आला नाईट. हा नाईट म्हणजे रात्र, आणि हा नाईट म्हणजे सरदार किंवा योद्धा. लक्षात ठेवायचंय. पण आय जीएसटी आलाय, मग मला काय द्यायचं आपल्याला? माईट. बघा आय जीएसटी आलाय, तर टला काय म्हणायचं आपल्याला? टाईट. बघा आय जीएसटी आलाय, तर सला काय म्हणायचं आपल्याला? साईट. मला वाटतं तुम्हाला हा नियम समजते. बघा मी प्रत्येक वावेलचा एक स्पेशल व्हिडिओ बनवते. माझं ठरलं असतं तर मी एका व्हिडिओमध्ये बनवू शकलो असतो, परंतु व्हिडिओ एवढा इतका मोठा होणार होता, म्हणून मी विचार केला की प्रत्येक व्हिडिओला एक पार्ट मध्ये आपण डिवाइड करू, जेणेकरून तुम्हालाही लवकर समजेल. आता आपण पुढचा नियम बघू. नियम बघतोय हा आय नंतर एनडी आणि एलडी आलेला आहे. बरोबर तुम्हाला? एनडी किंवा एलडी आला, याचा उच्चार नेहमी आई घ्यायचा. आई. ओके. समजा आई डी असेल तर आईड, आणि एलडी असेल तर आईल्ड असं म्हणायचं. जसं आता बघा आय नंतर एनडी आलाय, एनडी आलाय ना. हा जो म दिसतोय, मग याला माई म्हणायचं, माई. आणि जो एनडी आहे त्याला माइंड म्हणायचं, माइंड. ओके. इथं बघा आय आलाय, आय नंतर काय आलाय? एलडी. बघा एलडी तुम्हाला बोललो ना, म्हणजे आपल्याला आय उच्चार करायचे. म्हणजे सी त्याला काय चाई, आणि एलडीला काय चाइल्ड. ते तुम्हाला चिल्ड म्हणणार, चिल्ड म्हणायचं, चाइल्ड म्हणायचं. आय नंतर एनडी दिसते तुम्हाला. हा काय त्याला आपण हाई. ओके. हा एनडी आहे, याला काय व्हायचं? हाइंड म्हणायचं. सेम बघा आय नंतर एनडी आलाय, हा काय आला? वाई, आणि एनडी वाइंड. आय नंतर एनडी आलाय दिसते, मला काय फाई, नंतर काय? फाइंड. आय नंतर एलडी आलाय, त्याला काय? वाइल्ड. वाइल्ड ना. मग आय नंतर एनडी आलाय, त्याला काय? काइंड. आय नंतर एनडी आलाय, त्याला बियल. तुम्हाला मी अगोदर शिकवलंय अर्धा ब, त्याला ल, ब्लाइंड. ब्लाइंड. मला वाटतं तुम्हाला हा लेक्चर नक्की समजला असेल. आता आपण पुढचा नियम बघू. ओके. आता आपण शेवटचा नियम बघणार आहोत. आता शेवटच्या नियम मध्ये बघा, हा जो TION आला, याला कधी लक्षात ठेवायला क्षण म्हणा, कुठे येऊ द्या. आणि हा जो SION याला बी क्षणच म्हणायचा. हा आपण एक लक्षात ठेवा, SION कधी क्षण होऊन जातो. पण सध्या आपण नियम बघतोय, तर बघा TION कुठल्याही वाक्यात आला, याला कधीही क्षणच वापरायचे. जसं आता बघा, आता इथं बघा TION आलाय, म्हणजे हा क्षण झाला. बरोबर आहे ना. हा आपण घेतला क्षण, लिहिला, हा क्षण लिहून टाकला. बरोबर आहे. आता तुम्हाला शिकलो तुम्हाला मी ईचं शिकलो अगोदर बघा ना. मग हा कायला 10 म्हणायचं, हा कायला 10, हा कायला 10. आणि हा कायला कोणी लोक अटेन्शन म्हणतं, मग आपण घेतलं अटेन्शन किंवा अटेन्शन, जे काय असेल ते ना. असं तुकडं करत जायचं. बघा हा हा 10 आणि हा क्षण, अटेन्शन. पुढचं बघा, आता याला काय म्हणतो आपण? क्षण म्हणतो. काय तो? क्षण. बघा मी अगोदर शिकलो ते ई याला काय म्हणतात? एला विलांटी समजतो. मग आता क्रय, हा क्रय, त्याला मी काय केलं? क्रिये म्हणायचं. क्रिएशन. काय ते? क्रिएशन. पाहायला आपल्याला काय म्हणायचं? क्षण. ओके. आणि एसीला कधी बी ऍक वाचायचं. इथं महागाला आ, आणि हा सी अर्ध घ्यायचा, ऍक्शन. सेम बघा SION मी म्हटलं तुम्हाला, काय बोललो? याला क्षण म्हणायचे. काय म्हणायचं? क्षण. आणि बा ई आलाय, आणि दोन मी अगोदर ईचे शिकलोय तुम्हाला, महाकाला पेन्शन ना. सेम हा झाला क्षण.
आणि हा काय ई मी अगोदर शिकलो होतं तर काय हा टेन्शन. हा बघा क्षण ना, क्षण आला आणि हा ए आलाय त्याला काय मेन्शन. हा बघा हा क्षण, ओके क्षण आलाय आणि याला लोके म्हणायचं, लोकेशन लोकेशन. मला वाटतं तुम्हाला आयचा नियम समजला. आता पुढचा नियम जो आपण बघणार आहे तो नेक्स्ट पार्ट मध्ये ओ आणि यू चा बघणार आहोत. पहिला पार्ट मध्ये मी ए चा पहिला, दुसरा पार्ट मध्ये मी ई चा पहिला, आज आयचा पहिला. आणि मी अपेक्षा करतो की तुम्हाला हा टॉपिक नक्की समजला असेल. तुमचा जो इंग्रजी वाचण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो नक्कीच हळूहळू सॉल्व्ह होणार आहे. तुम्ही फक्त हा व्हिडिओ एकदम तन मन लावून बघा, 100% तुम्हाला समजेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.